तर लाडक्या बहिणींनो, मे आणि जून असे 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकण्यास सुरुवात झालेली आहे. 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ज्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा नाही झाले त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. या 2-3 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होतील, अगर तुम्ही पात्र आहात तर. आणि नसेल पात्र तर तुमचा हळूहळू पत्ता कट होणार आहे आणि तुम्हाला पैसे येणे जर बंद झाले तर समजून घ्या की तुम्ही अपात्र आहात, तुम्ही निकषात बसत नसाल म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता क्रॉस व्हेरिफिकेशनसुद्धा चालू झालेलं आहे. म्हणून खूप सारे महिला असे आहेत की जे 2.5 लाखापेक्षाही जास्त उत्पादन आहे आणि ज्यांचे 4 चाकी वाहनं आहे आणि ज्या महिला नोकरी करूनसुद्धा, सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते, अशी खूप सारे महिला निघालेले आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आता जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तर असंच होऊ शकतं की तुम्ही अपात्र आहात, तुम्हाला अपात्र ठरवलेलं आहे म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे नाही आले. ह्या गोष्टी समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत सरकारने आपल्याला 10 हप्ते दिले होते, पण आता 11 आणि 12 हप्ते दोन्ही एकत्र देण्यास सुरुवात झालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, जे कोणी महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये आहोत आणि आम्हाला एवढे एवढे पैसे मिळाले. असे प्रकारे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. ज्या महिलांना पैसे नाही आले त्यांनी बँकमध्ये जाऊन चेक करायचं आहे, कारण ह्या जे मॅसेज येणार नाही ह्या पैशांचा, तुम्ही तिकडे जाऊन एंट्री करू शकता. त्यानंतर दुसरी गोष्ट, ज्या महिलांना पैसेच आले नाही त्यांनी बँक खाता लिंक आहे की नाही आधार सांगते ते एकदा चेक करून घ्या. ते नसेल होत तर आधार सेंडिंगमध्ये कोणती बँक दाखवत आहे तिथे जाऊन चौकशी करा, नक्की त्या बँकेत आलेले असेल. अगर तेही नाही झालं तर तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर तुम्ही तक्रार करू शकता महाराष्ट्र.government.in ह्या साईटवर जाऊन. तर एवढी नक्की प्रोसेस करा. ही प्रोसेस केल्यानंतर नक्की तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. अगर तुम्ही पात्र आहात, निकषात बसत आहात तर तुम्हाला नक्की पैसे येणार. तर ह्या गोष्टी आज मी सांगण्याचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त आजचा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि ज्या महिलांना अजूनसुद्धा पैसे आले नाही त्यांनी ही प्रोसेस करा नक्की. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ज्या महिला व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही तर त्यांना विनंती आहे तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा. ह्या गोष्टीने आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि आपल्या चॅनलवर डेली असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला तुम्हाला मिळत आहे. आणि आतापर्यंत खूप चांगला तुम्ही सपोर्ट दिलेला आहे. असा सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.